एवढं पुढे पाहत बहुवर्जना युक्ती आता भावाच्या हृदयावर शक्ती लागलेली आहे. रामप्रभू लक्ष्मणाचा शिर मांडीवरती घेतलेला आहे. रणांगणामध्ये लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आहे. एवढा प्रहार शक्तीचा तीव्र झालेला आहे. रक्त बळबळा वाहू लागलेला आहे. बरोबर आपण शक्तीला हात लावला, शक्ती उपसावी बाहेर. विचार करू लागले, शक्ती काय रामाच्या न उपसवे ना. राम दुःखाच्या डोंगात कोसळलेला आहे. रामाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. बंधू प्रेमाच्या अश्रूच्या धारा रामाच्या डोळ्यात वाहू लागलेल्या आहेत. शक्ती उपडितांची जाण लक्ष्मणांचा जाईल प्राण. एक मनते ऐशा आपण सर्वत जाण करावे. 18 पद्म वानर सैन्य नळ नीळ अंग सुग्रीव जांबवंत विभीषण हनुमंतराय सर्व सभोवताली जमलेले. सर्व दुःखामध्ये वानर सैन्य सांगू लागलं, प्रभू रामा शस्त्र जर उपसलं तर लक्ष्मणाचा प्राण जाईल. कदापि शस्त्राला हात लावू नका. शस्त्र जे शक्ती हृदयामध्ये घुसलेली आहे तशीच राहू द्या, तिला बाहेर काढू नका. वानर सैन्याला रामाला आश्रयाच्या ठिकाणी सांगू लागले, बाप कृपाळो रघुपती त्यांच्या हाती शक्ती त्याच्या उपेक्षेने बाप कृपाळो रघुपती त्याच्या उपेक्षेने नाना युक्ती. शक्ती उपाडीने जास्ती कृपामूर्ती कृपाळो. प्रभू रामचंद्र कृपाळू आहेत. सर्व जगावरती नितांत प्रेम करणारे, सर्व जगाचा चालक आणि मालक प्रभू रामचंद्र आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये वास करणारा प्रभू रामचंद्र आपल्या भावाच्या आश्रयात दुःखामध्ये संकटामध्ये आपल्या हातानं शक्ती उपसली. एक क्षणाचाही विलंब न करता, कुठलंही दुःख कुठलंही हानी न पोहोचता, ज्याला दुःख होऊ नये याचा लक्ष्मणाला अशा प्रकारच्या अलगद हाताने शक्ती प्रमाणानं लक्ष्मण देहाच्या बाहेर काढलेली आहे. श्रीरामे लवितांची आत शक्ती झाली वर्यात. लक्ष्मण मार समर्थ हातात होऊन गेले. अरे ज्याच्या सत्तेशिवाय ज्या असणाऱ्या झाडाचं पान देखील हलत नाही त्या रामाला काय अशक्य आहे. रामाला शक्ती नुसता हात लावला, हात लावल्याबरोबर शक्ती अलगद बाहेर आली. रामाला उपसाची गरज देखील पडली नाही. अशा प्रकारे शक्ती त्याच्या बाहेर काढली. बरोबर विचार करू लागले, लक्ष्मणाच्या देहातून रक्त वाहू लागलेलं आहे छातीमधून. अशा प्रकारे ग्रंथकारे नाथ महाराज पुढे वर्णन करू लागलेले. ब्रह्मवर्धती पुरती अदयती रुतली ब्रह्मशक्ती. हे श्रीरामे धरुणे हाती स्वलीला युक्ती छेदिले. त्या शक्तीला ब्रह्मदेवाचं वरदान होतं आणि अशी शक्ती ब्रह्मदेवा रावणाला दिलेली होती आणि ती शक्ती लक्ष्मणा हृदयामध्ये घुसली होती. ब्रह्मदेवाच्या वरदानाची शक्ती प्रभू रावणा आपल्या दिलेनं आपल्या कौशल्यानं शक्ती हृदयाच्या बाहेर काढलेले. अलगद हातानं शक्ती हृदयाच्या बाहेर उपाती. लक्ष्मणाच्या देहातून रक्त वाहू लागलेले. लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेमध्ये प्रभू राम दुःखामध्ये त्या ठिकाणी विचार करू लागलेले. शक्ती उपडिता रघुनंदन हे संविधा साधुनी रावण. श्रीरामवरी वर्षबाण अति दारुण सापरूपे. समोर रावण सैन्यामध्ये लपलेला आहे. रावणानं बघितलं रामचंद्र लक्ष्मण देहातली शक्ती उपसू लागलेले. आपला टाकलेला बाण उपसतायत. राम बेसावत आहेत. इतक्यामध्ये रावण पुन्हा उठला, धनुष्याला बाण लावले आणि प्रभू रामावरती बाणाचा वर्षाव रावण करू लागलेला. रावणाचे येता बाण राममाणी तृषा समान. स्वहस्ते उठोनी श्रीराम सांगे आपण. रामाच्या अंगावर ज्याप्रमाणे फुलं पडावी तसे रावणाचे बाण पडू लागले. रामाला कुठल्याही प्रकारची हानी रावणाच्या बाणाला होईच ना. असंख्यात बाण रावण मारू लागला. राम स्तब्ध उभा आहे. लक्ष्मण मांडीवरती घेतलेला आहे. परंतु रामाने धनुष्याला हात न लावता बाण निघून रावणाचे येऊ लागले, अंगावरती पडू लागले. रावण विचार करतोय, अरे एवढे शस्त्र आपण मारतोय परंतु रामाला कुठलाही इजा होत नाही. रामाच्या अंगावर जशी फुलं पडावी तसे बाण पडू लागले. रावण मनामध्ये विचार करू लागले, ग्रीष्मांची चातकासी मेघवाणी जीवनसे. हे विनिवारी लक्ष्मणासी तव रावणासी मी वदनीय.
त्या ठिकाणी प्रोग्रामाने विचार केला, ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चांदण्याचं अमृत असतं, चांदण्याचा अमृत सेवन चकोर पक्षी ज्याप्रमाणे जिवंत राहतो, त्याप्रमाणे रामाने विचार केला, आधी लक्ष्मण सावध करावा, लक्ष्मणाच्या देहावरचं संकट, जीवावरचं संकट घालवावं, लक्ष्मण सावध करावा आणि पुन्हा रावणाकडे बघून म्हणा निवान त्याला काय बाण मारायचे, काय शस्त्र टाकायचे तर टाकू द्या, आपला काही एक फरक पडत नाही. आज आपला भाऊ संकटामध्ये, त्याला संकटातून बाहेर काढावं आणि पुन्हा शत्रूकडे बघू, असा रामाने विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आधी प्रत्येचे माझे रण पृथ्वी देखला रावण या रामायण निर्मला मन अवघे जाण देखला. रामाने विचार केला, आज म्हणला माझा निर्वाणाचं युद्ध, स्वर्ग मृत्यू पाहता तिन्ही लोक बघतील, एवढं निर्वाणाचं युद्ध मी करेन, परंतु आज माझा बंधू संकटामध्ये, त्याला संकटाच्या बाहेर काढायचंय, त्याला सावध करायचंय आणि पुन्हा मग जे काय मी युद्ध करीन ते युद्ध सर्व जग बघेल, स्वर्ग मृत्यू पाहता तिन्ही लोक, या ब्रह्मांडामध्ये आजपर्यंत कोणी केलं नसेल असं भयानक युद्ध मी करेन, असा प्रोग्राम मनामध्ये विचार करू लागलेले. राम जगाचा आत्मा राम जयते नदिगे जन्म मरण हॅलो रावणासी गणेश. धर्म. ओवी सुटली रामनामी नये मरण, ओवी सुटली तसं का सोडायला. राम नामी नये मरण तो राम केवी मरणे आपण राणी रावण राणी निर्मल रावण अवघी जन देखला. या ठिकाणी ग्रंथकथेनाथ महाराज म्हणाल्या मुखामध्ये रामाचं नामस्मरण आहे, ज्याच्या मुखामध्ये अखंड नामचिंतन आहे त्या भक्ताला मरण नाही. मग रामाला मरण कसं असेल? हा राम हा अवतारी पुरुष आहे, या ब्रह्मांडाचा चालक आहे प्रभू रामचंद्र. ज्याच्या मुखामध्ये रामाचं नामस्मरण आहे तो भक्त सावध आहे, मग रामाला कदापि संकट येईल, अशा महिन्यात महाराज पुढे वर्णन करू लागले. राम जगाचा आत्मा राम जैते नरगे जन्म मरण रावणासी मरण धर्म लोट मरण पयाले. राम प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये रहवास करणार आहे, प्रत्येकाच्या जीवात्म्यामध्ये रहवास करणार, क्षणाक्षरामध्ये. हे जे काय जड जेव्हा प्रत्येकामध्ये दिवदशेमध्ये प्रभू राम अखंड नांदत आहे, मग अशा नामाला मरण कसं येईल? आणि असा राम आज आपल्या बंधूच्या संकटामध्ये, थोडा विवंचनेमध्ये प्रभू रामाने विचार केलेला आहे. आता आपला भाऊ आज सावध करायचा आणि पुन्हा शत्रूकडे बघायचं, अशा आपला विचार प्रोग्राम करू लागलेले. राम चैतन्य विग्रही रामदेही विदोही रामद्वंत पाही राम ठाई जठाई प्रभम. राम हा परब्रह्म आहे, राम देहाचा विरहित आहे, रामाला देहाभिमान कसला प्रकारचा देह नाही, राम देही असून विदेही आहे, हा अवतारी पुरुष आहे, त्याला जन्म मरण अशा कुठलाच नाही. राम असताना ब्रह्मपदाला पावलेला आहे, ब्रह्मपदापर्यंत पोहोचलेला प्रभू रामचंद्र चैतन्य मूर्ती आहे, असे ग्रंथकथेनाथ महाराज वर्णन करू लागले. यानंतर वाचकाची सेवा गौरी शिंदे ही करतील. रामे विना सर्वथा तिळबरी ठाव नाही तिथा मिथ्या जन्म मरण वार्ता पुढील कथा उदारा. ग्रंथकथेनाथ महाराज म्हणतात, राममरणाशिवाय नामस्मरणाशिवाय कुठलंच काय कार्य साध्य होऊ शकत नाही. या चराचरामध्ये जीव जंतू सर्व काही या जगामध्ये जेवढं दिसतंय तेवढं रामस्मरणाचा विरहित नाही, नामस्मरणामध्ये सर्व जग चालत आहे. मग अशा रामाला संकट येणं शक्यच नाही. राम हा निराविग्रही आहे, राम हा अवतारी पुरुष आहे. लौकिकार्थ हा दुःख जे ते लौकिकार्थ दाखवण्याकरता आहे. अशा वेळेला आता महाराज पुढे ग्रंथाचं वर्णन करू लागले. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय. चालो. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. शिबिराधा डोलक्षुभन बाणे विधी तारावन, त्यावरी श्रीराम आपण शोभला दारुण शररष्टी. रामाने विचार केला, लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेमध्ये, आपण
या ठिकाणी लक्ष्मणाला शिबिरामध्ये पाठवावं. लक्ष्मण अगोदरच बेशुद्ध अवस्थेमध्ये इतक्यामध्ये रावण बाण मारू लागलेला आहे. अजून जर लक्ष्मणाला काही इजा झाली तर अशक्य होईल म्हणलेला उठवणं. आधी लक्ष्मण सुरक्षित स्थळी हलवावा, शिबिरामध्ये लावून लक्ष्मणाला देह ठेवावा आणि मग रावणाकडे बघावं असा विचार या प्रभुरामाने केलेला आहे. ज्या लागी सुग्रीवा राजदान, ज्या लागी आणिले वानरगण, तो मारी राजी रावण, निर्वाण बाण विधुनी. रावणाने विचार केला, ज्यासाठी म्हणला वालीला मारलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, वानर सैन्य आपल्या सहाय्यकारी करून घेतले आणि ज्याकरता 400 कोस समुद्र ओलांडून आपण इथपर्यंत आलो, त्या रावणाला आज मी मारणार नाही तो निश्चय रामाने केला. आज काही होईल परंतु आज मी रावणाला संपवून देईल. आणि लक्ष्मण सुरक्षित स्थळी ठेवावा. लक्ष्मणाला देह जो आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये तो सुरक्षित जागेवर ठेवायचा आणि मग रावणाला मारायचा असा निश्चय प्रभू रामाने केलेला आहे. ज्या लागी आणोनी पाषाण, समुद्री केले सेतू बंधन, तो मारीन रावण, निर्वाण बाण विंधुनी. रामाने विचार केला, ज्यासाठी एवढा आटापिटा केलाय, एवढं कष्ट घेतलं, वाणी मारला, सुग्रीवाला राज्य दिलं, सर्व वानरशाने अठरापासून आपलं सहाय्य करून घेतलं, आपल्या बरोबर आणलेलं, 400 कोसा समुद्र सेतू बांधला, लंकेपर्यंत पोहोचलो. आता इथपर्यंत येऊन इथून आता रावणाला मारणं शिवाय मिळणार नाही अशा पदा निश्चय प्रोग्रामाने केलेला आहे. माझी या युद्धाचा चमत्कार, देखो तो सूर नर किन्नर, सिद्धचारण विद्याधर, देखो ता समग्र सूर सिद्ध. आज म्हणला सर्व चराचर जेवढा त्रिजगतामध्ये स्वर्ग मृत्यू पाहता, यक्षगान गंधर्व किन्नर 33 कोटी देव सुरेश्वर सर्व आज माझ्या युद्धाचं जे काय असतं, माझा युद्धाची कला आहे. आज मी कसा युद्ध करीन, निर्वाणीचा युद्ध करीन. सर्व जग उड्या डोळ्याने बघेल. आज मी रावणाचा अंत करीन असं कौशल्य प्रभुरामात दाखवतील असा विचार मनामध्ये प्रभुराम करू लागले. रामे करुणी दुर्धर रण, मारिला ती गर्वी रावण, पुढे पृथ्वीवरी जाण, हे पडती पुराण सूर सिद्ध. पुढं म्हणले प्रभुराम म्हणतात की पुढं पुराणामध्ये ऐकायला मिळेल, रामायणामध्ये असा. रामायण हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ आहे. प्रभुराम म्हणतात आज माझं युद्ध कौशल्य, आज माझं रणनीती जी माझी आहे, आज स्वर्ग मृत्यू पाहता तिने जग बघेल. आज मी रावणाचा अंत करीन, इथून राक्षस कुळाचा वध करीन, राक्षस कुळामध्ये एकही ठेवणार नाही, राक्षसांचा कुळाचा नाश करीन आणि हे सर्व जगामध्ये आख्यान असं प्रचलित होईल, हे प्रसिद्ध होईल अशा बरोबर मनामध्ये विचार करू लागले. ऐसे बोलूनी रघुपती, सुवर्णपुंखी भल हाती, सतेज घेऊनी दगदगती, लंकापती विंधीला. रामाने विचार केला, पण धनुष्यावरती बाण चढवलेला आहे, भात्यामधून सुवर्णाशाचा बाण काढला असले तीक्ष्ण आणि लंकाना जो राजा रावण आहे त्याच्या अंगावरती बाणाचा वर्षाव इकडून प्रभुराम करू लागलेले. रावणे सज्जोनी बाण, रणविधीला रघुनंदन, समूळ नाराचा शरदारुण, विधी आपण लघुवेगे. दोघांचंही लोक लागावं तेवढ्या ताकदीचे रावण हे ताकदवान पराक्रमी शूर आहे. इकडून प्रभुराम बाण मारायचे, तिकडून रावण रामावरती बाण मारायचा. दोघांचं एकामेकावरती विंधान चाललेलं आहे, एकामेका समोर दोघे येते उभा आहेत. आज मारायचं किंवा जगायचं अशा निकराचं युद्ध लढाई रामाची आणि रावणाची होऊ लागलेली आहे. सुटले दोहीचे शरजाळ, भूतळानी अंतराळ, बाणी गोंदले दिगमंडळ, कुळाच्या
चराचर सर्व थरथर कापू लागलं. स्वर्गामध्ये मंडप स्थापन झाला. रणांगणामध्ये अंधार पडला. सूर्याचा किरण देखील खाली येईना. एवढे असंख्यात बाणाचा वर्षाव करू लागलेले. एकामेकावर ज्यावेळेस बाणाचा वर्षाव होऊ लागला देवादी देखील थरथर कापू लागले. सुरासुर देखील विस्मयचकित झाले. एवढा निकराचा युद्ध राम आणि रावणाचा चाललेला आहे. दोघे वीरती उद्धट वारायावा हो न देती वाट शस्त्रे हानिता खनखनाट हव्य वाट उठीला. शस्त्रांचा खणखणाट उतरला रणांगणामध्ये. इकडून रामाचे बाण जायचे तिकडून रावणाचे बाण यायचे. बाणाला बाण झगडायचे. ठिणग्या उडायच्या असल्या रणांगणामध्ये. सर्वचा अंधार पडलेला आहे. देवाधिकाला चिंता पडली आता काय होईल. प्रलय होते की काय असा सर्व अंधार पडलेला आहे. वारायला देखील वाट माहिना. अशा युद्ध घोर अंधार लढाई रामाची आणि रावणाची चाललेली आहे. शस्त्रे हानिता वळून मेळी ठिणग्या उठती अग्नी कल्लोळी बाण जळती अंतराळी आतुर बळी रणयोद्धे. दोघेही तेवढ्या ताकदीचे आतुर बळी योद्धे. कोणीच कोणाला कमी नाही. राजा रावण देखील तेवढा ताकदवान तेवढा पराक्रमी तेवढा शूर आहे. रामप्रभूचे बाण मारले की रावणाच्या बाणावरती आदळायचे. बाणाला बाण झगडायचे. असं रणांगणामध्ये बाणाचा जाळ लागायचा. अशा युद्ध कोर अंधार अशा प्रकारे दुर्धर लढाई रामाच्या आणि रावणाची चाललेली आहे. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शके रावण भेदुनी अंग त्राण अंगी संपूर्ण आदळती. किती जरी झालं तरी रामाचा अचूक संतान आहे. रामाच्या रामबाण ज्यावेळेस रावणाच्या अंगावरती घुसू लागले अंगावरचं कवच तुटून पडलेलं आहे. ठिकठिकाणी अंगावरती बाणाचे अस्त्रे चकमा रावणाच्या अंगावरती होऊ लागलेले आहे. रामाचे बाण रावणाला लागू लागलेले आहेत. रावण भयचकित झालेला आहे. विचार करू लागला मनामध्ये आपलं क्षेत्र रामापर्यंत जात नाही. रामाचे बाण आपल्या अंगावरती खोचू लागलेले आहेत. रावण चिंताक्रांत झालेला आहे. धनुष्य छेदिले हातीचे हाती रथीचा मारिला सारथी रथीचे वारू पाडिले क्षिती केला विरथी लंकेश. रागाच्या भरामध्ये प्रभुराम बाण मारतात. एक बाणाने सारथ्याचा मुंडका उडवलं. दुसऱ्या बाणाने 4 घोडे होते. अश्वासमान असले आहे. पांढरे शुभ्र घोडे रथाचे चारी घोडे मारून टाकलेले. ध्वज पाडला. रथाची चाका मोडली. सारथी मारला. रावण असताना जमिनीवरती आलेला आहे. रथातून रावण खाली उभा राहिला. अशा प्रकारचा प्रकार प्रभू रावण त्या ठिकाणी केलेला आहे. छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात पाचवा झाला कळापात रणी रघुनाथ खवळला. अरे ज्यावेळेला प्रभू राम खवळला गेला छत्रपात झाला मुकुटपात झाला. छत्र खाली तुटून पडला रावणाच्या रथावरचा. मुकुट पडला डोक्यावरचा. स्वतःचे घोडे मारले गेले. सारथी मारला गेला. रावण हातामध्ये धनुष्य होता ते धनुष्य तोडलं गेलं. इतका पौरामाणी असा रागाच्या भरामध्ये एवढे बाण रावणावरती मारले. रावण विळत गेला. त्याला हातामध्ये शस्त्रही नाही. अशा रावणाची अवस्था रामाने केलेली आहे. छेदावया दशकंठी रामे शिर सज्जिले नेटी तव रावणे देवनी पाठी उठा उठी पळाला. आता रावण विरोध केलेला. खाली जमिनीवरती रावण उभा आहे. सर्व संपला. रथ गेला. सारथी गेला. घोडे गेले. आपल्या हातामध्ये शस्त्रही तुटलं. निशस्त्र रावण रांगणामध्ये उभा आहे. पुन्हा रामाने दिव्य बाण काढला. आता मला हे 10 मुंडके उडवायचे. रावणाचा प्राण घ्यायचा. रावणाने बघितलं आता जर बाण आपल्या अंगावरती आला तर आपलं काय खरं नाही. मला आता पळा. रावणाने रामाला पाठ दाखवली आणि रणांगणामध्ये पाठ दाखवून रावण पळू लागलेला आहे. रणी मारावा लंखानात निर्वाण नेमे आला रघुनाथ रावण पळोनी बुद्धिवंत जीव घात चुक
निर्वाणीचा बाण काढला. असं म्हणले आता युद्ध भरपूर झालं, आता एकाच बाणाने 10 मिनिट उडवतो. परंतु रावणानं बघितलं, आता म्हणलं आपलं काय खरं नाही. आता जर आपल्याला जगायचं असेल तर इथून पळा. रामाला